नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे खमंग कुरकुरीत एकदम झणझणीत अशी गावरान पद्धतीच्या खारोड्या। तर हे खारोड्या जे आहेत खूप पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि पारंपरिक पद्धतीची डिश आहे। तर आपल्या जुन्या पद्धतीची गावाकडे अजून पण अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवले जातात, जे की उन्हाळ्यात जास्त बनवले जातात। उन्हाळ्यात बनवून ठेवून द्यायचं आणि एरवी आपल्याला जेव्हा केव्हा भूक लागेल त्या टायमिंगमध्ये, छोटीशी भूक राहते त्या टायमिंगमध्ये खायचं। तर आम्ही ह्या खारोड्यासाठी घेतलेला आहे 3 वाट्या बाजरी जी आहे ते वाटीने मोजून 3 वाट्या आहे आणि वजनानं अर्धा किलो आहे। तर आता आपण बाजरी जी आहे तर 3-4 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि बाजरीच्या वर जे फोपूस असं बाजरी येते ती बाजरी आपल्याला हाताच्या सहाय्याने किंवा चाळणीच्या सहाय्याने आपण काढून घेणार आहोत। पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं, शांत होऊ द्यायचं आणि नंतर मग वर आलेला आपण काढून टाकणार आहोत। असं आपण सारखं हलवीत राहिल्यानं काय होईल, ते वर येणार नाही। तर तुम्ही पाहू शकता शांत झाल्याच्या नंतर कसं वर आलेलं आहे ते आपण आता काढून घेणार आहोत। ते जर तसंच ठेवलं तर त्याला थोडेसे असे नाक असल्यासारखे राहते, ते खाण्यामध्ये कचकच लागतात, त्यामुळे आपण त्याला काढून टाकणार आहोत। आता हे मी रात्रभरासाठी असंच भिजत ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळून आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी असं हडकून घ्यायचं आहे। ऊन जर जास्त असेल तर अर्धा तासच हडकवलं तर बरोबर होईल आणि आपल्याला हडकवताना फॅनच्या हवेला हडकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण पाहू शकता किती छान झालेलं आहे। आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत। तुम्ही हवं तर गिरणीमधून पण दळून आणू शकता, पण मिक्सरला फिरवल्याच्या नंतर काय होईल, आपल्याला जसं हवं तसं आपण दळून घेऊ शकता। तर आपल्याला हे जे बाजरी आहे फार काही मोठं पण घ्यायचे नाही दळून आणि फार काही छोटी पण दळून घ्यायची नाही आहे, एकदम मीडियम साईजमध्ये ठेवायचे आहे। आणि फार असं छोटं दळलं, बारीक दळलं तर काय होईल, खारोडी जी आहे ते एकदम अशी चिकट होईल। त्यानंतर आता आपल्याला चाळून घ्यायचे आहे। तर मी चाळणीचा वापर जे आहे ते पुरणाची चाळणी केलेली आहे, त्यामुळे काय होईल, फार मोठं पण पडणार नाही, फार काय छोटं पण पडणार नाही, मीडियम साईजमध्ये पडेल। आपण पीठ चाळायचं चाळणीने चाळून घेणार नाही आहोत, त्यामधून काय होईल, बारीक पडल्या जाईल। तुम्ही पाहू शकता किती छान असं मोठं दळलं गेलेलं आहे। आपला रवा जो असतो मोठा त्यापेक्षा थोडंसं मोठा आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता आपल्याला आदन हाटण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। तर मी एका वाटीला 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तर माझ्या 3 वाट्या बाजरी होतं, 6 वाट्या म्हणल्याच्या नंतर 18 वाट्या पाणी व्हायला, तर मी एकूण 20 वाट्या पाणी ठेवलेलं आहे। आणि थोडंसं बाजूला नंतर आपण उकळी आल्याच्या नंतर काढून घेऊ शकतो आणि पुन्हा लागलं तर आपण ॲड करून टाकायचं आहे पाणी, किंवा तुम्ही अंदाजे पण पाणी टाकू शकता। आता मी आदन ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे। तर मसाला काय टाकायचा, तर मी ह्या ठिकाणी जिरे आणि लसणच घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर पण घेऊ शकता किंवा थोडंसं ओवा पण टाकू शकता। तर तुम्हाला जर खारोड्या तळून खायच्या असतील तर त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, नसेल तळून खायचं तर नाही तीळ टाकले तरी चालेल। आमच्याकडे जे आहे ते आम्ही खारोड्या अशाच खातो, आम्ही तळत नाही कांद्यासोबत वगैरे। तर त्यामुळे मी इथं फक्त लसण आणि जिऱ्याचाच वापर केलेला आहे। तर छान असं मस्त आपण जिरे आणि लसण वाटून घेणार आहोत। सर्वप्रथम जिरे वाटायचे आहेत आणि नंतर जिरे वाटल्याच्या नंतर आपल्याला लसण वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं वाटले गेलेलं आहे ते। आता आपण हे का वाटण काढून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। तर पाणी जे आहे मी थोडंसं अगोदर बाजूला काढून घेणार आहे। लागत असेल तरच पाणी पुन्हा आपल्याला टाकायचं आहे, पण शक्यतो तर आपण जेवढं पाणी ठेवलेलं आहे ते पाणी पूर्ण आपल्या खारोड्याला लागेल। खारोड्याचं पीठ जे आहे ते पाणी जास्त शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला पाणी जे आहे ते जास्त लागणारच आहे। तर आता उकळी आलेली आहे पाण्याला, तर त्यानंतर आता आपल्याला बाजरीचं पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर कोणी ह्याला बाजरी म्हणतं, कोणी गावाकडे ह्याला सजगुरे पण म्हणतात, तर आम्ही बाजरीच म्हणतो। तर छान आता आपल्याला बाजरी जी आहे ते आदनामध्ये टाकून हाटून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये गुटळ्या वगैरे काही राहणार नाही, का तर हे मोठं दळलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये
गुटळ्या होण्याचा प्रश्नच नाही. तरी पण आपल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आहे. आणि हो, शिजविताना खूप छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मला हे शिजवण्यासाठी एक 25 ते 30 मिनटं लागलेली आहेत आणि खूप छान असं शिजल्या पण गेलेलं आहे. आणि पाणी जर म्हणसाल तर मला पूर्ण पाणी लागलेलं आहे. थोड्या वेळाच्या नंतर आता अजून ह्याच्यातमध्ये मी थोडंसं पाणी जे होतं ते मी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं फुलून आलेलं आहे. ते आता नंतरच आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट आणि जिरे लसणाची पेस्ट टाकायची आहे. तुम्ही हवं तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. तर आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि हे आहे लसण आणि जिऱ्याची पेस्ट. तर मस्त आता आपण ह्याला एकजीव करून घेणार आहोत. आणि हे मी शिजत आल्याच्या नंतरच टाकलेलं आहे. अगोदर जर टाकलं तर थोडंसं कलर जे आहे ते लाल येईल, त्यामुळे मी शेवटला टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं शिजलं गेलेलं आहे. आणि ह्याच्या आपण थोडंसं अजून ह्याला पातळ करून ह्याच्या पापड्या पण घालू शकतो. पापड्या पण खूप छान लागतील. आणि पापड्या जे आहेत ते आपल्याला तळून पण खाता येतील. पळी पापड ह्याचे बनवता येतात. तर मस्त असे हे शिजल्या गेलेलं आहे. माझं खारोड्याचं आदन जे आहे शिजत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. मस्त असं शिजले गेलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं असं चिटकत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि एकदम असं चिकट पण झालेलं आहे, चिकटपणा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं झालेलं आहे. आता त्यानंतर आता आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे. तर पसरताना तुम्ही हाताच्या सहाय्यानं किंवा कॅरी बॅगमध्ये टाकूनसुद्धा ह्याला खारोड्या तोडून घेऊ शकता. जसं की आपण मुगड्या वगैरे टाकतो अगदी त्याचप्रमाणे आता आपल्याला हे खारोडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर मी सावलीमध्येच पसरून घेणार आहे. तर मी घरामध्येच कॅरी बॅग टाकलेली आहे फॅनच्या खाली. तर आता आपल्याला खारोड्याचं जे चिक बनवला होता ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडंसं थंड होईल आणि आपल्याला हातानं टाकते वेळेस पोळणार नाही. तर आता आपल्याला हातानं टाकते वेळेस काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हात बुडूनच आपल्याला असं मस्त गोल उंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशा तुटत पण आहेत आणि मस्त असा चिक जे आहे ते चिकट शिजलेलं आहे. तुम्ही असं हातानं तोडून घेऊ शकता किंवा कॅरी बॅगला तेलाची किंवा मिठाची वगैरे कॅरी बॅग असते दुधाची, तर त्या कॅरी बॅगमध्ये टाकून तुम्ही करून घेऊ शकता. ते पहा मी कसं असं पाण्यामध्ये हात टाकून हातानं एकजीव करून घेत आहे. थोडंसं गरम आहे त्यामुळे पोळत पण आहे आणि पाण्याचा वापर केल्यामुळे काय होईल, एकदम असा चिकटपणा येईल हाताला पण आणि तुटायला पण सोपं जाईल. अशाच पद्धतीने आता आपल्याला हे सर्व तोडून घ्यायचे आहेत खारोड्या. तुम्ही किंवा ह्याला सोऱ्याच्या सहाय्यानं पण चकल्या बनवून घेऊ शकता. ह्याच्या एकदम असं संपायला आलं पीठ तरी पण एकदम असं चिकट असा उंडा तयार होत आहे. हे बघा किती छान असं गोल गोल हाताच्या सहाय्याने एकदम असं बोटावर घ्यायचं आणि बोटाच्या शेंड्यानं तोडून घ्यायचं आहे. आणि खूप लवकर पण होतात हे तोडायला वगैरे, असं अजिबात कठीण वगैरे जात नाही आहेत. मला तोडायला तर खूप लवकर झालेलं आहे, 15 मिनटं लागले पूर्ण करायला. तुम्ही पण नक्की करून ठेवा असे वाळवणाच्या रेसिपी. जेव्हा आपल्याला आता उन्हाळ्याचं तर खूप भूक लागते सारखीच आणि पाणी पाणी होतं, जेवण पण करावं वाटत नाही, त्या टाईमला अशा 2-4 टाकायच्या तोंडामध्ये आणि पाणी प्यायचं, खूप छान लागतील. तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या दिवशी सकाळून 1 दिवस आणि 1 रात्र मी फॅनच्या खाली सुकून घेतलेले आहेत. मस्त असे सुकलेले आहेत, एकदम हात फिरवला की सळसळ असे निघत आहेत. तर आता आपण ह्याला एका टोपलीमध्ये भरून उन्हाला ठेवणार आहोत. तर मी ऊन जे आहे ते खूप कडक असल्यामुळं एकच ऊन दिलेलं आहे. एक ऊन दिल्याच्या नंतर एकदम अशा ठिसूळ झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत. याला आता ऊन द्यायची बाकीच आहे. 1 दिवस ऊन ठेवल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आणि कलर पण खूप भारी आलेला आहे. आणि चव तर म्हणसाल तर अप्रतिम झालेली आहे आणि दिसायला पण खूपच छान दिसत आहे. एकदम गावरान पद्धतीच्या खारोड्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल.
आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच स्वस्त आणि मस्त रेसिपी मी घेऊन येत राहील. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.